Hello everyone, I'm Mayuri. I will be helping you in your agricultural optional paper 1 in agricultural extension subject and in farm management and economic planning also. So before that I would like to tell you that I am an agriculture graduate and I have also completed my post graduation in agricultural extension and communication from Mahatma Phule कृषी विद्यापीठ. मी स्वतः UPSCचा अभ्यास करत आली आहे आणि UPSCच्या मेन्सची प्रिपरेशन केली आहे. सो मला माहिती आहे की PYQ ॲनालाइज कसे करायचे आणि अटेम्प्ट कसं करायचं, क्वेश्चनला अप्रोच कसा करायचा. सो माझा स्वतःचा अभ्यास आणि आपली सगळ्यांची मेहनत वी विल ट्राय टू कम्प्लीट द सिलेबस in a good manner, in a smooth manner, so that की तुम्ही सगळे मतलब क्वेश्चन्स इझिली अटेम्प्ट करू शकाल आणि गुड मार्क्स तुम्हाला भेटतील पेपरमध्ये. सो आपण फक्त सिलेबसच कम्प्लीट नाही करणार, तर आपण सिलेबस सोबत पेपर क्वेश्चनला अप्रोच कसं करायचं, त्याला ब्रेक कसं करायचं, त्याचे वर्ड लिमिट्स काय आहेत, किती वर्ड्समध्ये आपल्याला ते कम्प्लीट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त सिलेबस कव्हर नाही करणार, वी विल मेक शुअर की आपण जो टॉपिक वाचतोय तो आपण तिथल्या तिथे कम्प्लीट करणार विथ ट्रिक्स अँड टेक्निक्स. तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. आय हॅव मेड माय ओन ट्रिक्स अँड वी विल बी युझिंग दॅम आणि आपण त्या ट्रिक्स थ्रू सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहेत. जसं पाहायला गेलं तर आपण एक्सटेन्शनच्या मेथड्स काय आहेत, एक्सटेन्शन एज्युकेशनचा त्याचा स्कोप काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहेत, वेगळ्या वेगळ्या ट्रेनिंग मेथड्स काय आहेत, किंवा मग वेगळे वेगळे ऑर्गनायझेशन्स कसं काम करतात, KVK, सेल्फ हेल्प ग्रुप्स, NGOs, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, द व्हेरी सोर्स ऑफ आर प्रिपरेशन विल बी द PYQs. आत्ता जरी MPSCचा ऑप्शनल पेपर आत्ता सुरू जरी होत असला तरीही UPSCचे मेन्सचे ऑप्शनलचे पेपर आपण सगळे अनालाइज करणार. म्हणजे मी स्वतः केलेले आहेत अँड वी विल गो टॉपिक बाय टॉपिक. जर आपण आता बघितलं एक्सटेन्शन एज्युकेशन जर टॉपिक बघितलं तर आपल्याला त्याच्यावरचे ॲटलिस्ट 15 to 20 PYQs बघायचे. सो आणि सगळ्यात महत्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे ही आहे की यू नीड जस्ट 2 pages, वन फ्रॉम दिस साइड अँड मतलब सिंगल पेज विल कव्हर युअर 20 PYQs. इन दॅट वे वी विल मेक अवर क्रिस्प नोट्स, सो दॅट की ॲट द एंड ऑफ द डे बिफोर 1 week जेव्हा तुम्हाला रिवाइज करायचं असेल तेव्हा यू विल हॅव जस्ट 10 pages फॉर रिवाइजिंग ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन and 10 pages like मतलब sheets for revising agricultural economics in that such a manner की आपण म्हणजे आपण एवढं क्रिस्प नोट्स नाही करणार आहेत. आपण वाचायचं सगळं आहे, बट आय विल टेल यू की आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे आणि मांडायचं कसं आहे ते पेपरमध्ये. आणि असंच आपण PYQ कव्हर करत करत सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. आणि एव्हरी सेकंड लेक्चर जेव्हा आपण नवीन लेक्चर घेऊ तेव्हा आपण पहिले 10 ते 15 मिनिटं प्रिव्हियस लेक्चरला रिवाइज करायचं, सो दॅट की आपण एंडला जायचोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजेत. आणि माझ्यासोबत तुम्हीही त्या गोष्टी रिवाइज करायच्यात. एक ब्लँक पेज घ्यायचं अँड वी विल जस्ट ब्रेनस्टॉर्म करूयात सगळ्या गोष्टी आणि करूयात आपण सगळं कव्हर एक व्यवस्थित पद्धतीने. आपले दोन्ही टॉपिक एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स आपण छान पद्धतीने कव्हर करूया, सो दॅट की यू विल फेच गुड मार्क्स अँड यू विल बी मतलब केपेबल की यू विल कॉन्फिडेंटली गो अँड सिट इन युअर एक्झाम हॉल अँड बी कॉन्फिडेंट की बाबा ओके फाईन, वॉट एव्हर द क्वेश्चन कम आय विल हिट, आय विल मेक शुअर की मी ॲटलिस्ट तो क्वेश्चन अटेम्प्ट करू. बिकॉज यू डोंट नो की वॉट क्वेश्चन विल बी कमिंग, किंवा आपल्याला माहित नसतं कोणता क्वेश्चन येणार आहे, बट ॲटलिस्ट जेव्हा आपण प्रिपेअर करू वी विल बी कॉन्फिडंट इनफ की बाबा ओके फाईन, वॉट एव्हर द क्वेश्चन कम आय हॅव प्रिपेअर्ड इनफ अँड आय विल गो अँड राईट माय आन्सर. सो करूयात आपण स्टार्ट. जेव्हा लेक्चर स्टार्ट होईल तेव्हा अजून बाकीच्या गोष्टी मी सांगेलच तुम्हाला. सो थँक्यू.